नमस्कार मैत्रिणींनो, सध्या उन्हाळा चालू झाला आहे आणि आंब्याच्या झाडाला कैऱ्या देखील छान लागलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये काय होतं, जेवण जात नाही. मग आपल्याला त्या जेवण भाजी चपाती सोबत काहीतरी चटकदार चटण्या म्हणा किंवा लोणची म्हणा तोंडी लावायला असावे वाटतात. म्हणजे मग थोडंसं जेवण जास्त जातं. आणि मुलं देखील बघा ना, असं कैरीच्या चटण्या वगैरे चपाती बरोबर खूप एन्जॉय करतात. तशीच आज आपण एक कैरीची चटकदार चटणीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी मध्यम आकाराच्या 2 कैऱ्या अशी देठ काढून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. इथे मी पाव वाटी हरभरा डाळ 2-3 तासापूर्वी म्हणजे 2 तासापूर्वी भिजत घातली होती. ती आता भिजून अर्धी वाटी झाली आहे. आणि हे बघा, ही डाळ अशी छान भिजलेली आहे. अशी छान भिजलेली डाळ पाहिजे आपल्याला. इथं मी तिखट मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. इथं मी चटणीला कलर छान यावा म्हणून बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. आणि हे शेंगदाणा कूट 1.5 चमचा घेतलेला आहे. ते मोठी भरड असली पाहिजे शेंगदाणा कुटाची. इथे मी 4 लसूण पाकळी घेतलेले आहेत. आणि फोडणीमध्ये घालण्यासाठी ही मी अर्धे 2 तुकडे बेडगी मिरचीचे घेतलेले आहेत. हे ऐच्छिक आहे, तुम्ही नाही घातले तरी चालतात. चवीनुसार मीठ आणि इथं फोडणीसाठी थोडंसं तेल, मोहरी आणि हळद. अगोदर आपण काय करायचं, या कैऱ्यांची अशी साल काढून घ्यायची आहे. अशी या कैऱ्यांची साल काढून झालेली आहे. आता आपण या कैऱ्यांची छोट्या छोट्या फोडी कट करून घेणार आहोत. असे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे या कैरीचे. म्हणजे काय होतं, आपली चटणी एकदम बारीक वाटली जाते. तुम्ही किसून देखील वाटू शकता. मी ते बारीक फोडी कट करून वाटून घेणार आहे चटणी. अशी कैरीचे आपले छोटे छोटे तुकडे करून झालेले. आता आपण मिक्सरमध्ये या फोडी घालायच्या कट केलेल्या. आणि त्याच्यामध्येच आपण ज्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या लसूण पाकळ्या देखील ह्यातच घालायच्या. आणि ही भिजवलेली हरभरा डाळ असं एकत्र करून आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत. हे बघा, ही अशी चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची. सगळी डाळ आणि कैरी बारीक वाटली गेली पाहिजे. आता ही मी एका भांड्यामध्ये काढून घेते. ही आता आपली वाटलेल्या चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि जी आपण शेंगदाणा कुटाची मोठी भरड घेतलेली आहे ती देखील ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण ह्या चटणीला वरून फोडणी घालणार आहोत. त्यासाठी फोडणी पात्रामध्ये अगदी थोडंसं मोहरी तडतडण्यापुरतं तेल घालायचं. हे तेल गरम झालं की आता आपण ह्याच्यात मोहरी घालूया. ते गरम होते तोपर्यंत काय करायचं, आपण जी बेडगी मिरची पावडर घेतली ती आणि तिखट मिरची पावडर टाकून घ्यायची. त्याच्यावरच आपण ही हळद देखील घालणार आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं नाही. जेव्हा आपण याच्यावर फोडणी घालणार ना तेव्हा ते मिक्स करून घ्यायचं. म्हणजे चटणीला कलर छान येतो. इकडे आपलं तेलही छान गरम झाले. ह्या तेलामध्ये मोहरी छान तडतडून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये ते आम्ही बेडगी मिरची देखील टाकायची आपण. आणि ही फोडणी आपण या चटणीवर घालायची. आणि फोडणी या चटणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. या मिरच्या मी साईडला काढून ठेवते. त्याची चव छान अशी तेलामध्ये उतरलेली असते, त्यामुळे त्या साईडला काढून ठेवल्या तरी चालते. हे बघा किती छान कलर आले या चटणीला. हे छान मिक्स करून घ्यायचं. मी फोडणी
चटणीमध्ये छान मिक्स करून घेतले. बघा, बघूनच खावीशी वाटते. मी थोडीशी टेस्ट करून बघते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. मी लहानपणापासून प्रत्येक उन्हाळ्यात रोज या जेवणाबरोबर ही चटणी खात आलेली आहे. खूप छान होते. आंबट, तिखट, चटपटीत. मी कैरीची चटणी एका बाउलमध्ये काढून त्याची अशी सजावट करून घेतली. बघा, ते आणखीनच आकर्षक दिसते आणि खायला देखील तितकीच चटकदार लागते ती. तर मला इथं आवर्जून सांगेल मी, माझे एक सबस्क्रायबर आहेत ज्योतिताई आवड. त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितले की चिंचेच्या चटणीची रेसिपी दाखवा. तर ज्योतिताई सध्या अक्षय तृतीयेच्या थाळीचा आपण शूट करत आहोत. अक्षय तृतीय झाल्यानंतर मी नक्कीच चिंचेच्या चटणीची रेसिपी शेअर करेन. आणि आजची कैरीची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट नक्की करत जावा, कारण तुमच्या कमेंटवर माझा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही जर छान छान कमेंट दिल्या, लाईक केलं, तर मी आणखीन चांगल्या चांगल्या पदार्थांच्या रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करेन. तर चला, नंतर भेटूया आणखीन एका रेसिपी सोबत. तर आणखीन आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय, धन्यवाद.